मुंबईत भाजपाचाच महापौर होईल असा दावा केला जात असताना आता मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, जनता महायुतीच्या पाठीशी आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुका जिंकणं हाच महायुतीचा फॉर्म्युला असल्याचं ते म्हणाले। केडीएमसी निवडणुकीमध्ये भाजपची 55 ते 60 जागेची मागणी असून यावरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान कल्याणमध्ये भाजपा हा महत्त्वाचा पक्ष आहे, त्यामुळे भाजप केवळ 55 जागांचीच मागणी का करणार असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। केडीएमसीत मागच्या वेळेस आमच्या 42 जागा निवडून आल्या होत्या। कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोनच प्रमुख पक्ष आहेत। आम्ही चर्चा करून जागा वाटप ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। विधानसभेत शिवसेना की शिंदे सेना यावरून वाद झाला। शिंदे सेना असं वरुण सरदेसाई म्हणाले। यावर शंभूराज देसाई भडकले। शिवसेना हे नाव आम्हाला कोर्टानं दिलेलं नाव आहे, आमच्या नावाखाली यूबीटी वगैरे लावण्याची आम्हाला गरज नाही अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी आमदार वरुण सरदेसाईंवर टीका केली। सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर असल्यानं विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अशा प्रकारामुळे महत्त्वाच्या विषयाला न्याय मिळत नसल्याची तक्रारही वडेट्टीवारांनी केली। रेती तस्करीच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रेती तस्करांवर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता फक्त किरकोळ दंडात्मक कारवाई करत ट्रॅक्टर सोडून दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। यावेळी मुनगंटीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट संबंधित अधिकाऱ्यालाच एसीबी चौकशीचे तसेच निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे। विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला। विरोधकांच्या वतीनं सतेज पाटलांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला। महिला सुरक्षा, महिला आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, प्रदूषण यासह विविध खात्यांमधील आर्थिक अनियमितता, इन्फ्रा या विषयावर चर्चा झाली। दरम्यान उद्या या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील। आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही, अनेक वेळा काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। भाजपाला देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं आहे म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद द्यायचा प्रयत्न करतात अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे। तसेच त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेनं येऊ द्यायचं नाहीये असं मोठं विधान राऊतांनी केलंय। तसेच फडणवीसांना रोखायचं असल्यानेच शहा शिंदेंना ताकद देतात असंही राऊत म्हणाले। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी मोठं विधान केलंय। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार म्हणाले। पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कुणाची हिंमत आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। अजित पवारांनी आता उगाच रंगसभेदी करू नये असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावलाय। नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाष्य केलंय। नवाब मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार आहे असं म्हणत नवाब मलिकांच्या मुद्द्यावर बोलणार नाही अशी भूमिका मलिकांना भाजपकडून होत असलेल्या विरोधावर अजित पवारांनी मांडली। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे असं वक्तव्य रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी केलंय। यावर भरत गोगावलेंनीही विधान केलंय। दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ असं भरत गोगावले म्हणाले। सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय, विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे सरकारचं लक्ष आहे अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। मात्र वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारला सुनावलंय। पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा डोळा आहे। सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पालघरमध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे। लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई-वडील असतात का असा सवाल उपस्थित करत त्यांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी या पत्रातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। वाघ आणि बिबट्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणासह अधिवेशनातील कामकाजावर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे। राज्यात आरक्षण, शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत, मात्र एकाच विषयावर चर्चा करून हे वेळ वाया घालू लागलेले आहेत। आता 2 दिवसात बॅगा भरतील आणि घरी येऊन झोपतील, पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना घरी बसवा असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय।
मनोज जरांगेंच्या प्रकरणी SIT नियुक्ती केली असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं. दरम्यान या SITचं पत्र कुठे आहे असा सवाल जरांगेंनी विचारला आहे. गुप्त SIT स्थापन करून धनंजय मुंडेंचं शुद्धीकरण करायचं आहे का असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय. SIT नेमली असेल तर नार्को टेस्ट करा, त्याशिवाय मुंडेंना सुट्टी नाही असा इशारा जरांगेंनी दिला. पुणे ते लोणी काळभोर दरम्यान राज्य सरकारकडून मेट्रोला मान्यता देण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या पाहता लोणी काळभोर ते यवत दरम्यान पुणे मेट्रोला मान्यता देण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. पुण्यात ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचार सुरू करण्यात आला आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये बाबू वागसकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र फोटो लावत प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे पुण्यामध्ये शिवसेना, उभाटा आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शहरामध्ये 4000 मतदान केंद्र असणार आहे. शहरामध्ये 900 मतदारांमध्ये 1 मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली जाणार आहे. विधानभवनात तुकाराम मुंडे यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडून आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जळगाव महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वराज्य शक्ती सेना मैदानात उतरणार आहेत. करुणा मुंडेंनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. राज्यातील सर्व वक्फ मालमत्तेचं GIS मॅपिंग करण्यात येणार आहे. वक्फ मंडळाच्या जमिनींना अतिक्रमणाच्या विळख्यात त्या सापडलेल्या आहेत. ही अतिक्रमणे अनेक वर्षे जुनी असल्यामुळं वक्फ मंडळाच्या जमिनींच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी मालमत्तांची सीमा निश्चित करण्यात येणार आहे. अहिल्यानगरमधील शनी मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाच्या हाती कारभार देण्यात आला होता. दरम्यान उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय फेटाळलाय. पुन्हा विश्वस्त मंडळाकडे कारभार देण्याचे आदेश दिले. राज्यात HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप 2.25 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावलेली नाही आहे. आतापर्यंत केवळ 39% वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली आहे. डोंबिवलीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. प्रदूषणामुळे MIDC फेज 2 मधील रस्ता गुलाबी झालाय. MIDC आणि MPCB अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय. यावलमधील तरुणाच्या खून प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भुसावळमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. इंडिगोचं रात्रीचं मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई हे विमान आजपर्यंत रद्द करण्यात आलंय. हे विमान 14 डिसेंबरपासून पुन्हा टेक ऑफ घेणार आहे. त्यामुळे मुंबईला एका दिवसात ये जा करणं पुन्हा एकदा शक्य होणार. गजामारणेला VIP ट्रीटमेंट देणं पोलिसांना भोवलंय. गजामारणेला VIP ट्रीटमेंट देणाऱ्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांची 2 वर्ष वेतन वाढ रोखण्यात आली आहे. पंढरपुरात ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शेतकरी आंदोलनाची दखल घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आमदार अभिजित पाटील यांनी ऊसाला 3000 रुपये प्रतिटन इतका दर जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा यासाठी सरकारने शेतकरी आणि कारखानदारांमध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा. अन्यथा राज्यातील सर्व शेतकरी नेते पंढरपुरात येऊन आंदोलन हातात घेतील आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची मस्ती जिरवतील असा थेट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी दिला. जळगावच्या कोथळीतील श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याचं सांगितलं. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सचिन ओंबासे यांनी मतदान यंत्रे आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिका निवडणूक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारी केली जात आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अरणविहिरा गावामध्ये गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्यात आली. बैलगाडीमधून टाळ मृदुंगाच्या गजरात लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। उसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत। स्वाभिमानीचे अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नागपूरमधील यशवंत स्टेडियममध्ये कोळी समाजाचं आंदोलन चिघळलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला असून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं।